सुधांशु, शशी, मनोज, लौकिक, रमण, सुजाता, आनंद आणि सर्व संभाजीकर. क्या लोग है रे तुम लोग? काम धंधा छोड़ के नाच गाने बजा रहे और लौकिक की नौटंकी. तुम्हारा लाइन ही चूक गया. क्या बात है. मार झाला तुम लोगों ने. या पद्धतीने सगळं आज बघतोय मी, विटनेस करतोय. मला वाटतं बाकी सिटीजला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स यायला लागला असेल आता. और इन्फिरिटीपेक्षा कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट तुमचं जागं झालं असेल. TLCला 20 वर्ष होत आहेत फेब्रुवारीत, पण संभाजीनगरला 7 वर्ष ना, 7 वर्ष होत आहेत. आणि इट इज इमर्जिंग टू बी अ रोल मॉडेल सिटी, म्हणजे द यंगेस्ट सिटी. सातच वर्ष झाली आहेत, पण ज्या रेट ऑफ ग्रोथ आहे, म्हणजे TLC मेंबर्सचा पण आणि तुमच्या बिझनेसेसचा पण, आणि ज्या पद्धतीने तुम्ही बेंचमार्क सेट करतायत, आय थिंक यू हॅव अ ग्रेट फ्युचर. TLC हॅज अ ग्रेट फ्युचर बिकॉज ऑफ संभाजीनगर. आणि मला वाटतं 118 वरनं तुम्ही 1000 मला वाटतं पटकन क्रॉस करणार आहात. इनफॅक्ट 10,000 तुमचा शेअर मोठा असणार असं मला वाटतंय 2030 पर्यंत. येस. सो मला आठवतं 2017 आपण एक लीप इव्हेंट केला होता, 2 डे इव्हेंट, जेव्हा आपण 6च्या 6 लिव्हर्स 2 दिवसात फिट केले होते. पण त्याच्यानंतर जो एक ट्रिगर मिळाला की नंतर तुम्ही म्हणाल की आपल्याला TLC सुरू करायचं, त्यामुळे TLC चॅप्टर सुरू झालं. तसंच काहीसं पुणे, सांगली, कोल्हापूरचं झालं. त्यांना माझा एकदा एक इंटरव्ह्यू झाला ETVवर संवादमध्ये, आणि त्या तिकडे कोल्हापूर सांगलीला काही मंडळीने बघितलं आणि ते भेटायला आले. आणि 8 लोकांपासून सुरू झालं पुण्यामध्ये, एक छोट्या ऑफिसमध्ये 8 लोक आम्ही एका टेबलवर विथ लॅपटॉप, फक्त स्क्रीन वगैरे नव्हताच, असं सेशन सुरू झाले. आणि आज ते 800 झालेत, 800हून अधिक झालेत कोल्हापूर, सांगली, पुणे. सो आय थिंक TLC इज अ ग्रेट फ्युचर इन द वे आय एम सीइंग थिंग्स हॅपन. आय थिंक 2030 पर्यंत 10,000 हा फिगर काही फार कठीण दिसत नाही आहे. आणि नुसतंच ग्रोथ नाही होतं, सक्सेस स्टोरीज पण दिसतात. म्हणजे अनेक सक्सेस स्टोरीज मी बघतोय संभाजीनगरमध्ये आणि TLCमध्ये. सो व्हॉट आर यू डुईंग डिफरंटली? म्हणजे TLC, हेल्दी TLC होण्यासाठी, हेल्दी संभाजीनगर TLC होण्यासाठी तुम्ही काय वेगळं करताय, हे आज आपण बघणार आहोत. मला जे काही समजतंय तुम्ही करताय वेगळं. सो माझा आज विषयच हेल्थ आहे. हेल्थ म्हणजे हेल्थ म्हटलं की आपण जनरली फिजिकल हेल्थच समजतो. ऑफकोर्स लीडर्स हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे हेल्दी लीडर असेल तरच पुढे सगळं होणार आहे. सो हेल्दी लीडर म्हणजे फिजिकल हेल्थ आलीच, मेटाबॉलिक हेल्थ आली, सोशल हेल्थ आली, इंटरपर्सनल रिलेशनशिप आली, सायकोलॉजिकल हेल्थ आली, म्हणजे कूल आहे की नाही लीडर, आणि स्पिरिच्युअल हेल्थ. पण नुसती हेल्दी लीडर असून फायदा नाही, हेल्दी लीडरशिप पण पाहिजे. दॅट इज डिफरंट. हेल्दी लीडरशिप प्रोव्हाइड करणारे आज इथे दिसत आहेत मला. म्हणजे तुमच्या बिझनेसेसमध्ये पण तुम्ही हेल्दी लीडरशिप प्रोव्हाइड करताय, आणि TLC ॲज अ कम्युनिटीला पण हेल्दी लीडरशिप मिळते. आणि ती केवळ फोकस, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी, आणि ऑफकोर्स एनर्जी आपण बघतो, एनर्जी, इंटिग्रिटी याने मिळते. त्यामुळे तो एक टर्म मला लक्षात येतो आहे की फोकस, कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन, FCD, हा तुमचा एकदम शहराचा खूप स्ट्रॉंग आहे. आणि हा जितका स्ट्रॉंग होत जाईल, बळावत जाईल, तितकं आपलं शहर अजून स्ट्रॉंग होत जाणार आहे. सो हेल्दी लीडर, when he provides healthy leadership, there is a chance that healthy organizations or healthy communities get built. And that is what we are seeing here. You as healthy leaders are providing healthy leadership, and that is why Sambhajinagar community is becoming so strong. तर याच्यात एक बॅड न्यूज पण आहे. जसं आपण वाढतो, वयाने वाढतो, आकाराने वाढतो, तसं एजिंग इफेक्ट पण यायला लागतो. एजिंगमध्ये थोडक्यात ऑक्सिडेशन होतं. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एजिंग जेव्हा होतं ते ऑक्सिडेशन होतं. म्हणजे आपले सेल्स जे असतात त्याच्यात जो मायट्रोकॉन्ड्रिया असतो तो तेवढी एनर्जी बिल्ड करत नाही, आणि त्यामुळे ऑक्सिडेशन व्हायला लागतं. सो ऑर्गनायझेशन्समध्ये, कम्युनिटीजमध्ये पण ऑक्सिडेशन होतं. पण ते कसलं ऑक्सिडेशन आहे? ब्युरोक्रेसी, इगोज, पॉलिटिक्स, हिरो वर्शिप, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत.
त्यामुळे हा एक तुम्ही कॉशन ठेवा बाळगा की ॲज यू ग्रो यू विल एक्सपिरियन्स दिस एजिंग इफेक्ट अँड यू हॅव टू प्रिव्हेंट दॅट फ्रॉम हॅपनिंग. इनफॅक्ट असा एक दनबार नंबर आहे, म्हणजे 150 इज द रूल ऑफ 150 म्हणतात त्याला, की कम्युनिटीचं बॉन्डिंग किंवा क्लोजनेस किंवा इव्हन एनी बिझनेस और डिपार्टमेंट 150च्या वर जायला लागलं ना की वीक व्हायला लागतं. सो तुम्ही आता वाढताय ज्या पद्धतीने तुम्हाला सब रिपल्स किंवा सब काहीतरी ग्रुप्स असं काहीतरी करायला लागेल जे ऑटोनॉमस किंवा सिटी लेवलला ऑटोनॉमस असतील किंवा दे विल हॅव सम डिफरंट वे ऑफ कंडक्टिंग थिंग्स. सो दॅट विल हेल्प अस टू मेक थिंग्स स्ट्रॉंगर. मी आता TLC लेवलला पण ह्या विचार करतोय की कसं आपल्याला हा धनवार नंबर वापरता येईल. एनी ऑर्गनायझेशन और कम्युनिटीचे 3 इन्फ्रास्ट्रक्चर असतात. म्हणजे एक फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतं. आता TLCला फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे, त्यामुळे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग करणं असा काही प्रश्न नाही आहे. पण बिझनेसेसना तुम्हाला आहे लँड, बिल्डिंग, मशिनरी आणि वगैरे थिंग्स. दुसरं असतं इंटेलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे कंपनीजमध्ये सिस्टीम्स, प्रोसेसेस, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी वगैरे सगळं आहे. TLCला आपला करिक्युलम आहे टीचर्सची आणि मेंटर्सची क्वालिटी आणि नॉलेज आणि सक्सेस इज इंटेलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर. पण सर्वात महत्त्वाचं जे आहे ते इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर, दॅट इज द फाउंडेशन. आणि ते इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर आज किती स्ट्रॉंग आहे आपण बघितलं सगळ्यांनी इकडे. सो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या त्या गोष्टी. जितकं इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फाउंडेशन स्ट्रॉंग होईल तेवढंच तुम्ही इंटेलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चरला लिव्हरेज करू शकाल. अदरवाईज यू कॅनॉट. इवन इन बिझनेस दॅट इज व्हॅलिड. इनफॅक्ट इन बिझनेस यू कॅन इझिली लिव्हरेज इंटेलेक्च्युअल ॲज वेल एज फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर इफ द इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर इज स्ट्रॉंग. म्हणजे ॲज अ फॅमिली जर आपली लोक असले आणि काही आज आपण विजयपथ प्रेझेंटेशन बघितली की ज्या पद्धतीने त्यांची ॲज अ इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय, डेफिनेटली ते फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्यांचा रोटा इम्प्रूव्ह होणार आहे आणि त्यांचं इंटेलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सेल्स अँड बिझनेस वाढणार आहे. सो बॉन्डिंग, इमोशनल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बॉन्डिंग. जर बॉन्डिंग असेल तर ट्रस्ट असणार आहे. ट्रस्ट असेल तर शेअरिंग असणार आहे. शेअरिंग असेल तर लर्निंग असणार आहे. लर्निंग असेल तर सक्सेस असणार आहे. सो बॉन्डिंग इज स्ट्रेट अवे प्रपोर्शनल और डायरेक्टली कनेक्टेड टू सक्सेस. त्यामुळे जितकं तुमचं हे बॉन्डिंग स्ट्रॉंग होत जाईल तेवढं तुमचा सक्सेस वाढत जाणार आहे. सो तुम्हाला मे बी वर्षाचं 2-3दा घ्यायला लागेल असे इव्हेंट. पण तुम्ही लक्षात घ्या की हा इव्हेंट आज आपण आउटकम बघतोय ते, पण जे तुम्ही प्रोसेस याच्यातला जो बॉन्डिंग प्रोसेस झाला गेले महिना 1.5 महिना, दॅट वॉज द की. तिथे जे बॉन्डिंग झालेलं आहे दॅट इज गोइंग टू गिव्ह यू दॅट सक्सेस. दिस इज अन आउटकम. हा सक्सेसफुल झालाच, पण तुमच्या बिझनेसमधला सक्सेस पण याच्यावरच डिपेंड आहे. सो टेक these events very seriously. That is actually business. These events are not time pass. They are real business, hardcore business activities. आपण TLC हेल्थकडे येऊया, ज्याला इमोशनल हेल्थ पण म्हणता येईल. सो कम्युनिटी हेल्थ जी असते आता आपण एक्सपिरियन्स करतोय. सो लेट अस फर्स्ट डिफाईन कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे काय? एक गोष्ट आहे, एका गावात एक कम्युनिटी विहीर असते वेल आणि ती सुकते. सो तिकडचे जे सिनियर मंडळी म्हणतात की आपण एक हौद बांधूया टेम्पररी, जोपर्यंत त्या विहिरीला आपण अजून डीप करत नाही आणि त्याचे झरे ओपन करत नाही. आणि त्या हौदात प्रत्येकाने आपल्या घरने एक एक घडा पाणी आणून ओतायचं. आणि हे आज दिवसभरात करूया, उद्या सकाळी आपल्याला बघता येईल की किती पाणी आलं. आणि काय झालं असेल दुसऱ्या दिवशी सकाळी हौद तेवढाच रिकामी होता, पूर्ण कोरडा होता. वाय? बिकॉज प्रत्येकाला हेच वाटलं की माझ्या एका घड्याने काय फरक पडतोय, बाकीचे आणून टाकणारच आहेत. सो दॅट सेन्स ऑफ कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते प्रत्येकाला असायला पाहिजे आणि तरच कम्युनिटी होऊ शकते. सो द डेफिनेशन, क्लासिकल डेफिनेशन ऑफ कम्युनिटी इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स कनेक्टेड बाय शेअर्ड व्हॅल्यूज ऑर इंटरेस्ट ऑर गोल्स who support, learn and grow together through meaningful interaction and collective action. And we are experiencing that, seeing this in TLC and in Samajinagar in a very high proportion. So okay, community आहे, पण आता ह्याला हेल्दी कम्युनिटी कसं करता येईल? सो व्हॉट इज अ हेल्दी कम्युनिटी? अजून एक गोष्ट की एक ग्रुप ऑफ फ्रेंड्स असतात किंवा कम्युनिटी असते एका सोसायटीमध्ये आणि ते ठरवतात की आपण एक पॉटलक करायचं, सगळ्यांनी काहीतरी हेल्दी जेवण घेऊन यायचं, स्टीम्ड व्हेजिटेबल्स आणि सॅलड्स आणि असं सगळं घेऊन यायचं आणि विल हॅव अ डिनर. सो एक दिवशी ठरतं सगळे घेऊन येतात
आणि असं टेबलवर सगळं मांडलेलं असतं आणि सेंटरला एक मोठा बोल असतो आणि त्या तो कवर्ड असतो आणि सगळ्यांना सस्पेन्स असतं की ह्याच्यात काय आहे, बाकीचं सगळं दिसतंय. सो कोणतरी उत्सुकतेने तो झाकण काढतं तर आतमध्ये ढीगभर समोसे आणि गुलाबजाम असतात. ॲट द एंड ऑफ द डिनर काय झालं असेल असं वाटतं तुम्हाला. सो इट इज हेल्दी कम्युनिटी म्हणजे नुसतं लर्निंग अँड टीचिंग आणि ऑडिट्स आणि रिव्ह्यूज आणि विजिट्स नाही. इट इज अबाउट हॅव्हिंग फन अँड यू प्रूव्ड इट टुडे दॅट यू आर अ हेल्दी कम्युनिटी, दॅट यू आर हॅव्हिंग फन वाईल वर्किंग टुगेदर, हेल्पिंग इच अदर ग्रो युअर बिझनेस. सो तो कम्युनिटीमध्ये जो बॅलन्स असायला पाहिजे ना, तो सिरियसनेसचा, कमिटमेंटचा आणि हॅव्हिंग फन, हा फार महत्त्वाचा आहे आणि तो आपण आज बघितला. ना अशी हेल्दी कम्युनिटी झाली तर तुम्हाला वाटत नाही का की ती पीपल विल वॉन्ट टू बिलॉंग टू इट. सो वेन पीपल विल वॉन्ट टू बिलॉंग टू इट, आपल्याला प्रमोशन करायची गरजच नाही. इफ यू हॅव अ हेल्दी थ्रायव्हिंग कम्युनिटी, पीपल विल वॉन्ट टू बिलॉंग टू इट. सो दॅट इज कॉल्ड अ बिलवेड कम्युनिटी, प्रिय कम्युनिटी, काय म्हणतात स्नेहपूर्ण कम्युनिटी. सो स्नेहपूर्ण कम्युनिटी, बिलवेड हेल्दी कम्युनिटीची पॉवर काय आहे. सपोज आता तुमचे 118 आहेत, समजा 100 धरू आणि ॲव्हरेज आपलं हे वर्ष संपेपर्यंत कदाचित ते 100 झाले असतील, कारण देर इज ऑलवेज ट्रेडमिल इफेक्ट. काही लोक सोडतात, काही जॉईन होतात. आणि ॲव्हरेज मला माहीत नाही काय ॲव्हरेज आहे, पण ॲव्हरेज 5 कोटी जरी धरला तर किती होतात, 500 कोटी. आणि आपल्याला 10 पट वाढायचं आहे, बिझनेसला पण 10 पट वाढायचं आहे आणि आपल्याला मेंबरशिप पण 10 पट करायची, 10x. दॅट मीन्स 100 into 5 into 10 into 10 इज 50,000 crores. बजाजचं टर्नओव्हर किती आहे. यू विल बी वन सिंगल बजाज टू बी रेकन्ड. ऑफकोर्स एवढा बिझनेस तुम्हाला इथे मिळणारच आहे, त्याचाच अर्थ तुम्ही बाहेर जाणार संभाजीनगरच्या, आणि यू विल स्प्रेड अक्रॉस. सो दॅट इज वॉट वी वॉन्ट टू डू. आपला कॅनव्हासच वाईड झाला पाहिजे. आणि दिस 10x गोल इज गोइंग टू ड्राईव्ह अस टू डू दॅट, की ब्रॉडन अवर कॅनव्हास, look at the world in a different way, different view. I am sure ki Sambhajinagar is in the making of a beloved healthy community. ते स्टेटस तुम्ही लवकर मिळवतातच आहे, पण हे मिळवायच्या मागे काय तुम्ही काय केलं आणि काय करायला पाहिजे सगळ्यांनी. द फर्स्ट थिंग इज वी शुड हॅव अ विजन विच वी आर क्लिअर नाव, की आपलं रोलिंग विजन आहे. म्हणजे तुम्ही जर उद्या 100 केला तर तुम्हाला 1000 करायचं, तुम्ही 200 केलं तर तुम्हाला 2000 करायचं. सो इट्स अ रोलिंग विजन. तुम्हाला नवीन नवीन विजन काय विजनिंग करायची गरज नाही. ऑफकोर्स विजनिंगमधला हा भाग फक्त न्यूमेरिकल भाग आहे, पण त्याच्याबरोबर व्हेन यू सी अ पिक्चर ऑफ युअर कंपनी, ऑफ द कम्युनिटी, ऑफ द बिझनेस, की 1000 कोटी किंवा 100 कोटी झाल्यावर माझी कंपनी कशी दिसेल, माझी लोक कशी दिसतील, माझे प्रोसेसेस कसे असतील, माझा कस्टमर बेस कसा असेल, माझा बिझनेस कसा असेल, दॅट इज द रिअल विजन, द नरेशन. सो द बी हॅग अँड द नरेशन इज अ विजन. पण या विजन बरोबर आपण जे कोर व्हॅल्यूज आहेत, आपल्या TLCच्या कोर व्हॅल्यूज आहेत, तुमच्या बिझनेसच्या कोर व्हॅल्यूज आहेत, त्या पॉवरफुल असायला पाहिजे. त्या तुम्ही आपल्या लोकांमध्ये आत्मसात करायला पाहिजे. तुम्ही नोटीस केलं असेल की मी जेव्हा लिडरशिप सेशन घेतो तेव्हा प्रत्येक वेळी न चुकता आपलं विजन, मिशन आणि व्हॅल्यूज, कारण ते सतत गीतेसारखं ते चालू राहिलं पाहिजे. यू शुड झोपेतनं उठलं तरी आपल्याला विजन, मिशन आणि व्हॅल्यूज लक्षात राहायला पाहिजे, बिझनेसच्या तसेच TLCच्या. दुसरं तुम्ही करताय आणि सगळ्या सक्सेसफुल कम्युनिटीजने करायला पाहिजे म्हणजे लिडरशिप विथ इंटेग्रिटी अँड कंपॅशन. आणि आज आपल्याला भरपूर प्रमाणात ते दिसलं. ज्या पद्धतीने यू हॅव लेड बाय एक्झाम्पल. आय एम रिअली हॅपी की आज सिनियर मोस्ट मंडळीसुद्धा स्टेजवर होती आणि परफॉर्म करत होती. बऱ्याच सिटीजमध्ये आता उलटं व्हायला लागलं की सिनियर म्हणतात आम्ही आता आमच्या ज्युनियरना का डेलिगेट केलं आहे आणि ते मागे राहतात. सो डिड नॉट बी सो. तुम्ही मागे राहा, त्यांना एम्पॉवर करा, पण यू शुड ऑल्सो पार्टिसिपेट. यू शुड बी अ पार्ट ऑफ द एंटायर सेलिब्रेशन. सो तुम्ही यू आर लिडिंग बाय एक्झाम्पल. दुसरं एक मला दिसलं की लीडरशिप ही इज नॉट अबाउट राज्यकर्ता. राज्यकर्ते आपल्याकडे खूप झाले आहेत. आपल्याला सर्वंट लिडरशिप इन्कॉर्पोरेट करायची. सर्वंट हा शब्द थोडासा ब्रिटिशांनी त्याला नोकर ह्या ह्याच्यात घेतला, पण सर्वंट म्हणजे हू सर्व्स. So when you serve your people, when you serve your employees to be better, to be skilled, to be valuable, then in turn they will serve you to grow your business and improve it. And we saw that in the Vijayapur case studies today. So community ला तुम्ही सर्व करायला पाहिजे. प्रत्येक आपल्या मेंबरला तुम्ही जेव्हा वाढायला, सक्सेसफुल व्हायला मदत कराल, जे आपलं कोर पर्पज आहे, टू हेल्प एम्पॉवर एव्हरी इंडियन entrepreneur टू सक्सीड.
ते ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचं लर्निंग तर होतच आहे, पण त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा पण होणार आहे, त्याचा ट्रस्ट वाढणार आहे त्याने, आणि त्यानेच कम्युनिटी स्ट्रॉंग होणार. आणि आपण मगाशीच म्हटलं की बॉन्डेड ट्रस्टेड कम्युनिटी इज इक्वल टू सक्सेस स्ट्रेट अवे. सो दॅट इज हेल्पिंग इच अदर ग्रो. जो रिपल इफेक्ट आपण करतोय, आणि आपलं युनिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे आपल्याला वाढण्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर लागत नाही. सो नो ऑफिस, नो स्टाफ, नो कॉर्पस, सो इझी टू ग्रो. फक्त इंटेलेक्च्युअल कॅपिटलवरती फोकस करायचं आहे, सक्सेसवर फोकस करायचं आहे, दॅट्स ऑल, आणि बॉन्डिंगवर फोकस करायचं. आणि आता केवढी तरी इन्फ्रास्ट्रक्चर फिजिकल अवेलेबल आहेत, त्यामुळे बॉन्डिंगसाठी आपल्याला काही स्वतःचं असायची काही गरज नाही. दुसरं मग अशी म्हणाल तसं की ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आणि कोलॅबरेशन. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घेताय, डेमोक्रेटिक प्रोसेस दिसतोय मला की तुम्ही सगळ्यांची मतं घेऊन डिसिजन्स घेताय. आणि मला ते कानावर येत आहे की ह्यांनी सांगितलं असं करायला पाहिजे, मग आम्ही विचार केला त्याच्यावर आणि मग आम्ही त्या चेंज केलं डिसिजन्स. तो ह्या सगळ्या गोष्टी ह्या कम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी गरजेचं आहे. को क्रिएशन म्हणजे आता हळूहळू आपण ऑटोनॉमस होत जाणार, सिटीज जसे वाढत जातील तसे. त्यामुळे तुमचे करिक्युलम पण तुम्ही करंट सिच्युएशन आणि कंपनीच्या तुमच्या बिझनेस रिक्वायरमेंटला क्रिएट करणार. सो ते करिक्युलम विल ऑल्सो गेट टू बी क्रिएटेड. दुसरं, बिझनेस म्हटला की उतार चढाव येणारच आहे. मध्ये कोविड येऊन गेला, तसं रिसेशन येणार आहे, काही खाली. पण जेव्हा आपण ॲज अ कम्युनिटी, कोविडमध्ये पण तुम्हाला आठवत असेल की आपण एकामेकाला मदत करायचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने आपण एकत्र राहिलो. सो हे सगळं उतार चढाव हे कम्युनिटी जर स्ट्रॉंग असेल तर इझिली आपण फेस करू शकतो. आणि लर्निंग हे लाईफ लॉंग आहे, त्यामुळे TLCमध्ये ते बिल्डच आहे. तुम्ही शिकतच राहायला पाहिजे, कारण जग बदलत राहत आहे. त्यामुळे आपण पण बदलत राहायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला शिकत राहायला पाहिजे. नवीन मंडळी जी जॉईन होत आहेत त्यांना कोर व्हॅल्यूजचे पाठ करायला लावायला पाहिजेत. जुन्या लोकांनी त्याचा अवेअरनेस आणि ते इम्बाईब करतायत की नाही ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि आपल्याला बरेच लाईट हाऊसेस तयार करायचे, म्हणजे सक्सेस स्टोरीज. जितके लाईट हाऊसेस, म्हणजे आपण एक लाईट हाऊस इंडेक्सच सुरू करणार आहोत प्रत्येक सिटी, की या सिटीमध्ये किती लाईट हाऊस आहेत. त्यामुळे सिटी अवॉर्ड्सच्या वेळी लाईट हाऊस इंडेक्स आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे जितके इन्स्पिरेशनल स्टोरीज तयार होतील तितकं कम्युनिटी स्ट्रॉंग होणार आहे, तितकं अगेन सक्सेस रेट वाढणार आहे. आणि फायनली द सेलिब्रेशन अँड रेकग्निशन. ज्या पद्धतीने तुम्ही ज्या स्ट्रेंथने रेकग्निशन केलं, मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्यांना रेकग्नाईज केलं इथं आपण, ऑडियन्ससाठी, स्टेज, ऑफ स्टेज, बॅक स्टेज, फ्रंट स्टेज, सगळे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिकग्नायझिंग द एफर्ट्स, त्याचा खारीचा वाटा असेल पण ते एफर्ट्स रिकग्नाईज करणं इज सुपर इम्पॉर्टंट. जे आपण केलं, सेलिब्रेशन केलं, रेकग्निशन केलं, आणि दॅट इज वॉट ऑल अबाउट. सो फायनली वॉट इज द माइंडसेट? इट इज ऑल अबाउट लव ओव्हर फिअर. म्हणजे भीती बाळगणे, माणसं सोडून जाणार का, बिझनेस कमी होणार का, कॉम्पिटिशन येणार का, ह्या सगळ्या कॉम्पिटिशन वगैरेची भीती न बाळगता कोलॅबरेशन. लव म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये कोलॅबरेशन कसं करू आपण. कम्युनिटी इज अन आयडियल प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबरेशन. सो जितकं आपण कोलॅबरेशन करायचा प्रयत्न करू तितकं आपण ह्या सगळ्या अप्स अँड डाऊन्सला फेस करू शकतो. दुसरं ते दिसतंय मला, आणि जे कम्युनिटीला रिक्वायर्ड आहे इज वी ओव्हर मी. म्हणजे माझा बिझनेस, माझं प्रॉफिट हे न बघता आपण तुझा प्रॉफिट, सगळ्यांचा प्रॉफिट, सगळ्यांचा बिझनेस हे बघतो. कम्युनिटीमध्ये हे प्रॅक्टिस करतो, विच इज हा माइंडसेट कम्युनिटी स्ट्रॉंग व्हायला अतिशय गरजेचं आहे. आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवर ऑफ स्मॉल ॲक्शन्स, म्हणजे छोट्या छोट्या बदल, म्हणजे DSI. सो कम्युनिटी लेवलला पण DSI कसे करता येईल याचा विचार करायला पाहिजे. बिझनेस लेवलला तर करायचेच आहेत, पण ॲज अ कम्युनिटी आपण काय काय छोट्या छोट्या गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो. DSI, इंट्रोडक्शन ऑफ DSI इटसेल्फ इज अ स्मॉल DSI, इज इट? आता तो स्मॉल राहिला नाही, इट्स अ बिग DSI. पण असे आपल्याला छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट्स करत राहायला पाहिजे. सो तुम्हाला फॉर द बिझनेस ह्या सगळ्या TLCच्या सक्सेसमधनं तुमच्या बिझनेससाठी काय टेकअवेज आहेत, त्याचे 4 टेकअवेज मला जे लक्षात आले. एक तर तुम्हाला आपल्या कंपनीत सुद्धा बिलवेड हेल्दी कम्युनिटीज करू शकतात. जस्ट विचार करा ना की आज ज्या पद्धतीने आपण इथे वागलो आणि अशा नांदतोय ते आपल्या कंपनीत पण होऊ शकतं. सो BHC, बिलवेड हेल्दी कम्युनिटी. सो बिलवेड हेल्दी कंपनी कशी होऊ शकेल हा एक टेकअवे तुम्ही विचार करायच्यावर. कारण आपल्याकडं आपल्या व्हॅल्यूज कंपनीचे आपण स्टेट केलेले आहेत. तो शेअर्ड व्हॅल्यू, कम्युनिटीला शेअर्ड व्हॅल्यूज लागतात, शेअर्ड इंटरेस्ट आहे. सगळ्यांच्या कंपनीमध्ये इंटरेस्ट कॉमनच आहेत ना, टू अर्न मनी अँड टू मेक मनी. आणि गोल्स आपण सगळे जे गोवा आणि या पद्धतीने गोल्स मांडतो, त्यामुळे कम्युनिटीला जे लागतं ते सगळं कंपनीत आहे. शेअर्ड व्हॅल्यूज आहेत, गोल्स आहेत, इंटरेस्ट आहेत.
आणि वेअर इच अदर कॉन्ट्रीब्युट्स. आपण जेव्हा KRA KPI म्हणतो ते आपण व्हॉट आर वी सेईंग, वी आर ट्राईंग टू से दॅट हाऊ आर यू गोइंग टू कॉन्ट्रीब्यूट टू द सक्सेस ऑफ द बिझनेस. सो जे कम्युनिटीमध्ये कॉन्ट्रीब्युशन, तो प्रत्येकाने काय किती घडा भरायचा आहे आणि द्यायचा आहे कंपनीला, इज कॉन्ट्रीब्युशन. सो अगेन अ बिग टेक अवे फ्रॉम द कम्युनिटी बिल्डिंग फॉर बिझनेसेस. आणि फायनली एव्हरीवन शुड हॅव फन इन द बिझनेस ऑल्सो. एव्हरीवन शुड हॅव फन. त्यामुळे त्या स्किटमध्ये जी सगळी गाणी आपण बघितली मग अशी, ती सगळी आपल्याला आपल्या कंपनीत पण ॲप्लिकेबल आहेत. So every company, I'm sure you must be having your annual big bashes, but this is what is needed in the company also, big bashes. ह्या 4 गोष्टींवर मी आज भाषण थांबवतोय. अगेन आय एन्जॉयड द एंटायर डे. दिवस कसा गेला कळलं पण नाही, मजा आली. आणि आता आय एम लुकिंग फॉरवर्ड टू फंटॅस्टिक डिनर. थँक्यू ऑल.